नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी आपण हा व्हिडिओ बघितला होता ज्यात एका रांगोळीपासून अनेक डिझाईन्स बनवले होते. त्यातला हा जो डायमंड आहे तो कसा बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यापासून वेगवेगळे डिझाईन्स कसे बनवायचे आहेत ते देखील बघूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती घ्यायचे आहेत. एका धाग्यामध्ये एक गुलाबी, दोन पांढरे, एक गुलाबी, दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तो जो गुलाबी मोती आहे गाठीच्या जवळचा त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. त्यानंतर समोरचा जो पांढऱ्या कलरचा मोती आहे, पांढरे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं सुई काढून गुलाबी मोत्यापर्यंत सुई आपल्याला आणून घ्यायची आहे. म्हणजे आपण गाठीच्या नंतरच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढून समोरच्या गुलाबी मोत्यापर्यंत सुई आणून घेतलेली आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला 2 पांढरे, एक गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 5 मोती ओवायचे आणि तो जो गुलाबी मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सेम अशी 6 हे जे मोती आहेत, 6 जो फूल आहे हे रिपीट करत जायचं आहे. अजून 3 वेळेस रिपीट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा टोटल जे गुलाबी मोती आहेत ते 6 गुलाबी मोती होतील तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत जायचं आहे. ठीक आहे, 6चे सिंपली आपल्याला ही फूल बनवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पांढऱ्या मोत्यातनं सुई वरचा जो गुलाबी मोती आहे टोकाचा त्या गुलाबी मोत्यापर्यंत घेऊन यायचा आहे. आता इथपर्यंत आणल्याच्या नंतर इथे आपल्याला एक पांढरा, एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा इथे परत आपण 5च मोती ओवत आहोत पण थोडासा त्याचा जे हे आहे क्रम आहे ते चेंज आहे. त्यानंतर त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता असं ओवल्याच्या नंतर बघा गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला काय करायचंय, समोरचा एक पांढरा आणि एक गुलाबी ह्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, एक पांढरा, एक गुलाबी. बघा आपल्याला आता इथे सेंटरचा जो 3रा मोती आहे तिथं जायचं नाहीये, फक्त त्या गुलाबी मोत्यापर्यंतच यायचं आहे. ठीक आहे, तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला 2 पांढरे, एक गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, परत आपल्याला इथे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. 2 पांढरा, एक गुलाबी, 2 पांढरा आणि तो जो गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघा इथून पुढे आपल्याला परत 4 वेळेस असंच सेम हे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि जशी आपण आधीची लाईन बनवली आहे सेम तशीच आपल्याला इकडच्या साईडला लाईन बनवून घ्यायची आहे. तर बघा इथे दोन्ही साईडला मध्ये सेंटरला 6 मोती गुलाबी मोती असलेली ही जे 2 लाईन आहेत ते बनून तयार झालेले आहेत. ठीक आहे, आणि यामध्ये सुंदर असा एक कोन पण आलेला आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि आतमधल्या साईडला जे पांढरे मोती आहेत तिथं घेऊन जायचं आहे. तर 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे एक गुलाबी, 2 पांढरे आणि एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे. बघा हे सर्व आपण आता समोरच्या आतमधल्या साईडला करत आहोत. ठीक आहे, त्यानंतर खालच्या 2च पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. शेवटचा मोती सोडायचा आणि समोरचे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्याच्या पुढे जे 2 पांढरे मोती आहेत तर टोटल खालचे 4 मोती पांढरे मोती ह्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला परत एक गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा हा बाजूचा एक गुलाबी आणि खालचे हे इकडचे 2 आणि समोरचे 2 असे 4 पांढरे मोती गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर खालच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपण इथे पण हे परत 6चे गोलच बनवत आहोत. ठीक आहे, आता आपल्याला सेम असं पुढच्या अजून 2 वेळेस करायचं आहे, म्हणजे 2 गुलाबी मोती वाढतील तोपर्यंत करायचं आहे. आता बघा इथे हा कोन आलेला आहे. आता ह्या कोनाचे 3ही मोत्यातनं समोरच्या 3ही पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समोरच्या कोन जो आहे तो कोनातल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि एक गुलाबी आणि एक पांढरा मोती ओवायचा. बाजूच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ते कोनाचे जे 3 पांढरे आहेत ते 3 पांढरे आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, खालची जी लाईन आहे त्याच लाईन मधली. ठीक आहे, त्या 5 मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला एक गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर अलीकडच्या ह्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची
आणि खालच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि जसं आपण खालच्या साईडला बनवलेला आहे सेम तसंच आपल्याला इकडे रिपीट करायचं आहे समोरच्या 3 वेळा. ठीक आहे. तर दोन्ही साईडला बघा बाहेरच्या लाईनमध्ये 6 गुलाबी मोती आले होते सेंटरला आणि समोरच्या लाईनमध्ये 5 गुलाबी मोती येतील सेंटरला. ठीक आहे. बघा अशा प्रकारे ही एवढी आकृती तयार होईल. त्यानंतर आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि आतमधल्या साईडला घेऊन यायची आहे. आतमध्ये कुठे तर जसं आपण पूर्वी आतमधल्या 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आणली होती सुई त्याप्रमाणेच आपल्याला इकडे पण आतमधल्या 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई आणून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता सेंटरपासून सुरू म्हणजे आतमधल्यापासून सुरू करणार. आता इथे आपल्याला 4 गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि शेवटचा एक सोडून समोरच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. शेवटचा एक पांढरा सोडून टाकायचा आणि समोरच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आपल्याला 1 गुलाबी 2 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत. अलीकडचा 1 गुलाबी आणि खालचे 4 पांढरे ह्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा आता त्याच्या समोर परत आपल्याला सेम तसंच करायचं आहे. 1 गुलाबी 2 पांढरे मोती ओवायचे. खालचा आता हे बाजूचा जो 1 गुलाबी मोती आहे तो 1 आणि खालचे पहिले 2 पांढरे मोती त्यानंतर कोण येईल तर कोणामधले 3 पांढरे मोती तर पहिले 2 आणि कोणाचे 3 अशा प्रकारे टोटल 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा ह्या 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 1 गुलाबी 1 पांढरा मोती येऊन घ्यायचा आहे आणि अलीकडचा इकडचा 1 गुलाबी आणि त्या खालच्या कोणातले 3 पांढरे आणि त्या कोणच्या समोरचे 2 पांढरे तर खालचे टोटल 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आता याच्या समोरची प्रोसेस. आता इथे आपल्याला सेम 1 गुलाबी आणि 2 पांढरे मोती 2 वेळेस ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हे जे आपण 6-6चे गोल बनवले होते तर 2 6-6चे असेच गोल बनवून घ्यायचे आहेत. 1 गुलाबी 2 पांढरे ओवले परत खालच्या 4 मोत्यातनं काढलं परत 1 गुलाबी 2 पांढरे ओवले आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढून घेतली. आता मात्र आपल्याला हा शेवटचा स्टेप थोडासा वेगळा करायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत आल्याच्या नंतर बघा आता इथे 3 गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि आधीचा 1 गुलाबी आणि खालचे 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आलं लक्षात. तर बघा इथे हा तिसरा जो लेयर आहे तो तयार झालेला आहे. पहिला लेयर फक्त गुलाबी पांढराचा होता. एक मधला फक्त सेंटरला गुलाबी येत होते. त्यानंतर दुसरा पण सेम तसंच आलेला. आता तिसऱ्यामध्ये थोडंसं वेगळं होतं. आता परत आपल्याला आतमधल्या 3ऱ्या मोत्यापर्यंत सुई आणून घ्यायची आहे आणि 1 पांढरा आणि 3 गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत. ठीक आहे. परत शेवटचा मोती सोडून टाकायचा आणि आतमधल्या 4 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. शेवटचा मोती सोडून टाकला समोरच्या 4 मोत्यातनं सुई काढून घेतली. ठीक आहे. तर बघा इथे पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. आता पुढची स्टेप. आता इथे 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत. ठीक आहे. 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा 1 पांढरा आणि खालचे 4 पांढरे मोती. बाजूचा 1 पांढरा आणि खालचे 4 पण हे 4च्या समोर देखील बघा इथे कोण आलेला आहे त्याच्यासाठी खालचे 5 मोती खालच्या 5 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा 1 पांढरा आणि तो जो कोणातले 3 पांढरे मोती आहेत ते 3 पांढरे आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे कोणातले 3 आणि त्याच्या समोरचे 2 म्हणजे टोटल 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. फिरवायची आणि समोर आणायची आहे. तर अशा प्रकारे ह्या कोणाच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर बघा आता इथे आपण हे पांढऱ्याचे चौकोन बनवत आहोत. पांढऱ्याचे 6-6चे फूल बनवत आहोत. ठीक आहे. परत इथे 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि खालचे 4 मोती ह्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता खालच्या 4 मोत्यातनं सुई काढल्यावर पुन्हा इथे 3 पांढरे पिंक कलरचे मोती गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा 1 पांढरा खालचा 1 पांढरा आणि 1 गुलाबी ह्या 2 मोत्यातनं सुई काढणार. परत सुई फिरवायची आहे आणि आतमधल्या साईडला आणायची आहे. आतमधल्या साईडला 3ऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आतमधल्या साईडच्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे आपल्याला 1 पांढरा आणि 3 गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि खालच्या 2 मोत्यातनं शेवटचा सोडायचा आणि त्याच्या समोरचे 2 आणि परत त्याच्या समोरचा आता इथे कोण आलेला आहे
तर ह्या कोणातल्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बघा, कोणातल्या 3 मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 2 पांढरे मोती येऊन घ्यायचे, बाजूचा 1 पांढरा आणि कोणातले 3 पांढरे आणि त्याच्या समोरचे 2 मोती, एवढ्या मोत्यातनं सुई काढायची. कोणातले 3 आणि त्याच्या समोरचे 2 म्हणजे 5 मोत्यातनं सुई, खालच्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे परत 3 गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि हा जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता बघा, आता आपल्याला परत सुई खालच्या मोत्यातनं, खालची जी लाईन आहे त्या लाईन मधनं फिरवायची आहे आणि आतमधल्या मोत्यांपर्यंत यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आतमधल्या ह्या तिसऱ्या, आता हा जो कोण आहे पूर्ण कोणातनं परत एकदा सुई आपल्याला फिरवायची आहे. बघा, आता आपण दुसऱ्या साईडला एक जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत फिरवत आणलेला आहे. तिथपर्यंत आणल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 गुलाबी मोती ओवायचे आहेत. 3 गुलाबी ओवायचे आणि तिकडचा 1 गुलाबी, मधला 1 पांढरा आणि दुसरीकडचा 1 गुलाबी, अशा प्रकारे हे 6 मोती कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आणि बघा, हे फायनल लुक जे आहे आपल्या डायमंडचं असं दिसून येत आहे. आता अशा प्रकारे आपल्याला हे डायमंड्स बनवायचे आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ह्या रांगोळ्या बनवून यूज करायच्या आहेत. तर बघा, आपल्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तर त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तिथून हे डिझाईन्स कसे बनवायचे आहेत ते बघून घेऊ शकता. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.